भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना गट तटाचे राजकारण केले जाणार नाही। पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आगामी निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपाचा सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल, अशी ग्वाही भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी दिली आहे। जिल्हाध्यक्ष म्हणून शिराळापासून ते जतपर्यंत तुमच्यासाठी नेहमी उभा राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। सांगलीत भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पदग्रहण सोहळ्यात नूतन जिल्हाध्यक्ष महाडिक बोलत होते। या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, भाजपा प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य नीताताई केळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, किसान मोर्चा उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, सरचिटणीस विलास काळेबाग, मिलिंद कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। जिल्हाध्यक्ष महाडिक म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे जे कार्यक्रम देतील ते तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि येत्या काळात सांगलीवर भाजपचा झेंडा दिसेल। मी कुठल्या गटातटाचे राजकारण न करता भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे। आगामी निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपचा सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी प्रयत्न राहील, असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं।